कामापुरती असते त्याचा उपयोग बाजारात उद्या जाय पण माणूस जन्माची बाजार वेगळा असतो आणि प्रत्यक्षात त्या दावणीला विजिट ती वेगळी असते. या गाड्यानं नुसतं फोनवर मला फोन जाणार काय विश्वास हे कुठंतरी पाहिजे. यांना म्हणलं चला योग आलाय आपलं त्यांच्या दावणीला पण विजिट होत्या ती बैल पण आपल्याला बघायला मिळते. मी सांगेन ती बैल फासच करणार बघायच्या आधी फास करणार. हो तू सांगती म्हणल्यावर बैल चांगला असेल 100%. गपचीप येऊन 80,000 रुपयाला दुपारला बैल घेतला होती दिला मी सांगितलं आणि जवळजवळ 4 लाखाला वासरू मागत होती. कडेगावापाशी कुठं ड्रायव्हरला पाठवून बैल मोडून टाकलं. 2 महिन्यात 4 लाखाला वासरू मागत 80ला घेऊन देतो. मयूरभाऊ काय अनुभव आजचा? आजचा अनुभव म्हणजे आज गेली 4 वर्षाची मनात इच्छा होती बाबा तांडूर गावी व्हिजिट द्यायची. ते आज खऱ्या अर्थानं पूर्ण झाली पहिली. दुसरी गोष्ट असा योगायोग आला की त्यांच्याकडनं एक वस्तू आता आपल्या दावणीला घेण्यात आलेली आहे. ती खऱ्या अर्थानं म्हणजे लक्ष्मीकांत वस्तू आपल्याला मिळालेली आहे आणि तशीच त्यांनी दिलेली लक्ष्मी आम्हाला कायमस्वरूपी लाभावी एवढीच अपेक्षा आहे. आणि दुसरा योग म्हणजे असा आला की त्याच्या निमित्तानं आम्हाला तांडूरचा राजा पण पाहता आला. मेन म्हणजे जो सिद्धापूर खाणीचा बैल आहे तो पण बऱ्याच वर्षातून येण्याची इच्छा होती ते आज पूर्ण झाली आमची. त्या बैलाची बातमी प्रथम कोणापासून समजली होती? ती पहिल्यांदा मला माझा अनुभव सांगतो. मला 4 वर्षापूर्वी 2019ला तो बैल ज्या वेळेला उजेडात आणला ते आमचे मित्र राजसाहेब मळगे यांच्या खिलार शेतकऱ्याची शान या चॅनलमुळं पहिल्यांदा उजेडात आला आणि त्यांचं चॅनल बघत सीतापूर खाणीची माहिती, सीतापूर खान काय आहे त्याची प्रॉपर माहिती किंवा कारजाळ खाणीची माहिती या गोष्टी आम्हाला घडत गेल्या आणि त्याचा अभ्यास करून आज मी एक दिवस मी स्वतःहून निर्णय घेतला की ह्यांच्या दावणीची एकतरी वस्तू आपल्या दावणीला असावी. 4-5 वर्षा पाठीमागं मोबाईलवर बघितलेली गोष्ट आज वास्तव डोळ्यानं बघितली, काय वाटलं? नाही, मोबाईलमध्ये बघणं आणि वास्तव बघणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे ही पहिल्यांदा जाणवून आलं. दुसरी गोष्ट आज त्यांनी दिलेली वस्तू आहे ते आम्हाला आज मी 3 वर्ष झालं शोधत होतो त्या वस्तू पण आज त्या वस्तू त्यांच्यामुळं आज मला मिळाली. ही शक्य झालंय खरं म्हटलं तर राजसाहेब मळगे आणि खिलार शेतकऱ्याची शान परिवारामुळे. असा दुर्मिळ योग नशिबाशिवाय किंवा योगायोग आल्याशिवाय घडून येत नाही आणि आज तो घडून आलेला. मामा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? कुमार जगन्नाथ गुरु. मामा काय अनुभव आजच्या भेटीचा तुमचा? आजच्या भेटीचा असा अनुभव आला की कधीच वस्तू न बघितलेली ही आपल्याला बघण्यात आली. बर काय आणि त्यांच्या दावणीला जी खिलार गयाचा अनुभव आपल्याला आला. हो बर खिलार गाय ही माणसानं कुठल्याही पाळावी असं माझं एक अनुभव. का पाळाव? का पाळावं तर तिचं गोमित्र किंवा आपल्या दारात वस्तू तिचं रोज तोंड बघावं त्याकरता तरी पाळावीच पाळावी. ठीक आहे मामा, या ठिकाणी येऊन ज्या काही गोष्टी बघितल्या या अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात कधी बघितल्या होत्या का? त्याच्या आधी कधी बघण्यात आली नाही. आता इथं येऊन सगळ्या गोष्टी जी बघितली ती अनुभव घेतला की बाबा ही अशी खिलार उत्पादन करावी आपल्याला बी त्याचा लाभ व्हावा ह्यासाठी तिथपर्यंत येऊन आम्ही बघितलं. बर इथं आल्यावर अनुभव चांगला आला. बरं, या गोठ्यात आल्यानंतर ज्या गायी बघितल्या किंवा जी वासर बघितली तर ती जातीगुतीची म्हणा किंवा योग्य कलरची योग्य शरीर रचनेची वाटली का? हा प्युअर जातीची ही जनावर वाटली. बर मामा, तुमचा छंद कोणता या खिलार दुनियातला महत्वाचा? दुनियातला शेतीचं बैलाचं पालन करायचं वळूच करायचं किंवा शेतीला बैल वापरायचं बर ही आपल्याला पहिल्यापासून लहानपणापासून. मग शर्यत क्षेत्रासाठी जी क्वालिटी लागते, जी शरीर रचना लागते, जी जातगोत लागते ती मामा इथं आल्यानंतर ह्या जनावरात दिसून आली का? ह्या खिलार गाय जनावरात दिसून ह्या जनावरात आल्यानंतर ती बघितल्यानंतर अनुभव. बर बर ती जातीला जात आहे तर आहे. बर आज तुम्ही जे बैल बघितला तांडूरचा राजा
बरोबर आहे. त्या बैलाचे गुण ह्या दावणीत काय किंवा त्या बैलाची मुलं ह्या दावणीत आहेत का, बघितली का? या बैलाची खान ह्या दावणीत सरसा आहे. बर. आणि ती उद्या भविष्य काळात आपल्याला ती अनुभवणार आहे. बर. की त्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला वेळेनुसार वारंवार भेटी घ्याव्याच लागणार आहे त्या. म्हणजे ज्या बैलाचा, ज्या गायीचा समाजाला खरंच उपयोग होणार आहे किंवा समाजाला काहीतरी त्यापासून शिकाय मिळणार आहे, तर त्या गोष्टींची वारंवारता भेट घेणं गरजेचं आहे. भेट घ्यायलाच लागणार हो. घेतल्याशिवाय ती पर्याय नाही. ठीक आहे. इथं आलात, त्यांचा मान सन्मान राखला, त्यांच्या सोबत आलात आणि इथलं बघून तुम्ही अनुभव मांडला, त्याबद्दल तुमचं खिलार शेतकरी शान परिवार आभारी आहे. धन्यवाद मयूर भाऊ, तुम्ही इथंपर्यंत आलात, पोचलात आणि व्यक्त झालात. सरळ पद्धतीनं बैल बघितला, जनावर बघितली आणि त्या बैलाची मुलं बघितली. काय वाटलं त्या अनुभव त्यातला? त्या बैलाची पैदास आहे आता सीतापूर खाली. तर आता तुमच्या दावणीला एक 3-4 वाहण्यात आले कोंड. चांगल्या पद्धतीनं त्या जसा बैल आहे त्या पद्धतीनंच आहेत. आणि भविष्यात चांगल्या जातीवंत वळूंची पैदास तुमच्याकडे होणार आहे. म्हणजे मूळ सिद्धापूर अनुभवाला भेटले. सिद्धापूर खान जी काय असते ते आतापर्यंत नुसतं मोबाईलवरच बघतो, तर आज प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला. बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद.